नमस्कार. GS4चा पेपर आपण डिस्कस करतोय बघा. जनरल स्टडीज 4 2026 हा UPSCचा पेपर आहे. या पेपरमध्ये यावर्षी खूप जास्त सरप्राइजेस होते. ते सरप्राइजेस कोणते आहेत, याला कसं टॅकल करायचं, याचा स्टडी प्लॅन कशा फॉर्मॅटमध्ये असावा, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे विद्यार्थी पहिल्यांदा कोणता पेपर बघतात UPSCचा, त्यांच्यासाठीच हे सांगून देतो. 250 मार्काचा पेपर असतो. 250 मार्कामध्ये 6 केस स्टडीज असतात. ओके, 6 केस स्टडीज असतात. या 20 × 6 म्हणजे 120 मार्काच्या तुमच्या केस स्टडीज असतात आणि 130 मार्क तुमचे 10 मार्कर असतात. म्हणजे 13 10 मार्कर असतील, 13 × 10. ओके, आणि त्याच्यानंतर 20 × 6 अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचा असतो. जनरली इथिक्सचा पेपर हा लेंदी कन्सिडर केला जातो. लेंदी याच्यासाठी की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीवर्ड्स हे तुमचे ॲड झाले पाहिजे आणि तुमची जी वर्ड लिमिट आहे, या वर्ड लिमिटमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. बऱ्याचदा वर्ड लिमिट क्रॉस होऊन जाते, बऱ्याचदा असं होतं. पण त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असते, ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या लिहिता येतं, ते विद्यार्थी हा पेपर व्यवस्थित काढून घेतात. मला ह्या पेपरमध्ये 114 आउट ऑफ 250 असे काहीतरी मार्क होते, जो की 2020 मध्ये मी दिला होता आणि त्या वर्षीचा हा खूप चांगला स्कोर कन्सिडर केला गेलेला आहे. चलो, विल सी क्वेश्चन्स फर्स्ट. पहिला क्वेश्चन वाचून काढतो. Owing to the paucity of time, a university professor generates a PhD evaluation report using AI and submit it with some modifications. Discuss this from the perspective of accountability and integrity. आधी कसे क्वेश्चन्स यायचे माहिती का? अकाउंटेबिलिटी काय, इंटिग्रिटी काय, त्याचे डायमेन्शन्स कोणकोणते आहे, कशा पद्धतीने आपण अकाउंटेबिलिटी त्या एखाद्या व्यक्तीमध्ये इन्स्टिल करू शकतो, टाकू शकतो. आता काय झालंय माहिती का? आता तुम्हाला डायरेक्टली 10 मार्करसाठीच केस स्टडी दिलेली आहे. ही एक केस स्टडी आहे की एका युनिव्हर्सिटी प्रोफेसरनी PhD साठी त्याच्या असा एक थेसिस तयार केला, ज्याच्यामध्ये AI चा वापर करण्यात आला. आता हे त्यांनी कार्य केलेलं आहे, पण त्याचं अकाउंटेबिलिटी काय आणि इंटिग्रिटी याच्या पर्स्पेक्टिव्हनी जर तुम्ही विचार करायचा असेल तर त्यांनी काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीने ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे, या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. लक्षात येतंय शिफ्ट कसं आहे? शिफ्ट एक खूप सिंपल फॉर्मॅटमध्ये घेण्यात आलेलं आहे. शिफ्ट इज फ्रॉम द आयडिया शिफ्ट इज फ्रॉम द आयडिया टू ऍक्ट. आणि या ऍक्टचं ॲनालिसिस हे तुम्हाला आता अपेक्षित आहे तुमच्याकडून, विद्यार्थ्यांकडून आता हे अपेक्षित ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल, सो रिअल लाईफ एक्झाम्पल्सनी अभ्यास करणं आता जास्त युजफुल राहील. या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक तुम्हाला करायचं काय माहिती का? न्यूज पेपर. जे विद्यार्थी न्यूजपेपर वाचतायत त्या विद्यार्थ्यांचा रँक येणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्ही न्यूजपेपर वाचत नाहीये, उगाच कोणते तरी छाटछूट युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरून जर तुम्ही करत असाल अभ्यास, नाही, तुम्ही काहीतरी खूप घोडचूक करतायत. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला न्यूजपेपर थ्रू प्लस तुमची PIBचे जे PIBचे जे तुमचे सेशन्स असतात, ओके, PIB वर तुम्हाला वेबसाईटवर खूप साऱ्या गोष्टी येऊन जातात, ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. जर समजा तुम्ही एखाद्या युट्यूब चॅनलवरून अभ्यास करत असाल, तुम्ही घोडचूक करत आहात. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्वतः स्टँडर्ड सोर्सेस कडून. ते स्टँडर्ड सोर्सेस असतात एक तर न्यूजपेपर आणि PIB. ओके, इथं प्लसचं साईन दिलेलं आहे मी. त्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित करायचा. रिअल लाईफ एक्झाम्पल्सला घेऊन तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस करणं अपेक्षित आहे. हा झाला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ बिझनेस हाऊस इज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट that could displace a forest community from their habitat. ओके, एन्व्हायरमेंटल इथिक्सचा प्रश्न आहे हा. आता वाचताना तर जी तुमची केस स्टडी आहे त्याच्यावरून काय कळतंय? एन्व्हायरमेंटल इथिक्सची केस स्टडी आहे. ॲज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट, व्हॉट इथिकल चॅलेंजेस आर यू लाईकली टू फेस? आधी काय होत होतं? आधी तुम्हाला सांगितलं जायचं व्हॉट इज एन्व्हायरमेंटल इथिक्स, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म एन्व्हायरमेंटल इथिक्स, व्हॉट आर इट्स डायमेन्शन्स, व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ एन्व्हायरमेंटल इथिक्स. आणि त्या एन्व्हायरमेंटल इथिक्सला तुम्हाला जनरल इथिक्स सोबत कंपॅरिझन करायला लावलं जायचं. परंतु आता काय झालंय? डायरेक्ट केस स्टडी दिली एन्व्हायरमेंटल इथिक्सची आणि त्याच्यामधले व्हॉट आर द इथिकल चॅलेंजेस यू आर लाईकली टू फेस अशा फॉर्मॅटमध्ये विचारण्यात आलेलं आहे. आता इथिकल चॅलेंजेस कोणकोणते असतील यामध्ये? तर सगळ्यात पहिले कम्युनिटी डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, त्यानंतर डेव्हलपमेंट वर्सेस
कन्झर्वेशन, अशा फॉर्मॅटमधले डिलेमा असणार आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेपरमध्ये लिहायच्या आहेत. याला तुम्ही एक्झाम्पल्स पण ऍड करू शकतात. फॉर एक्झाम्पल, ओडिसा ट्राईब, ओडिसामध्ये खोंड ट्राईब आहे. ओके, या खोंड ट्राईब रिलेटेड जे कोणते डिस्प्लेसमेंटचे इश्यू होते त्या हिराकूड डॅमच्या वेळेसचे ते तुम्ही ऍड करू शकतात. आता मला हे सगळं कसं माहिती आहे, कारण की मी न्यूजपेपर वाचतो. तुम्हाला न्यूजपेपर वाचणं अपेक्षित आहे, त्यावेळेसच तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स लिहिता येतील. थर्ड क्वेश्चन इथं बघूयात. An endangered tribe has developed a severe skeletal deformity. ओके, एंडेंजर्ड ट्राईब आहे आणि स्केलेटल डिफॉर्मिटी त्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. काहीतरी जेनेटिक काहीतरी इश्यू असणार आहे. हा कोणता आहे सगळ्यात पहिले एकदा बघून घ्या. इथं पुढे बघा. अ युनिव्हर्सिटी रिसर्च हॅज आयडेंटिफाईड अ मिनरल सप्लिमेंट ॲज अ पॉसिबल रेमेडी दो क्लिनिकल ट्रायल्स आर येट टू बी कंडक्टेड. शुड द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यूज दिस रिसर्च ऑन द ट्राईब? डिस्कस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मेडिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स. काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला की मेडिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्सच्या अनुषंगाने काय काय फॉर्मॅटमध्ये हे मिनरल सप्लिमेंट जर समजा क्लिनिकल ट्रायल झालेली नाहीये तरी पण वापरता येऊ शकतं का, आणि त्या ठिकाणचा डीएम, ओके, डीएमने हे काम केलं पाहिजे का. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचे अशा केस स्टडीज यावेळेस आलेल्या आहेत आणि तुम्हाला आता अभ्यास करताना ऍप्लिकेशन बेस्ड, हे फार महत्वाचा वर्ड आहे बरं. हा वर्ड लक्षात ठेवा, ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी आता तुमच्याकडून अपेक्षित आहे युपीएससी मध्ये. ओके, युपीएससीचा सगळ्यात बेस्ट पार्ट काय असतो माहिती का? दिस एक्झामिनेशन इज व्हेरी फेअर. फेअर म्हणजे कशी, तुम्हाला पेपर आहे तोच सगळ्यांना पेपर आहे, बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात जे यांची मार्किंग सिस्टीम असते, मार्किंग सिस्टीम पण खूप जास्त प्रमाणामध्ये मेरिट बेस्ड असते. मेरिट बेस्ड युपीएससी मध्ये मेरिट बेस्ड मार्किंग सिस्टीम असल्यामुळं विद्यार्थ्यांना पण स्वतःचं बेस्ट देणं पॉसिबल होऊन जातं. सो दिस इज व्हॉट दिस पेपर इज ऑल अबाउट. याच्यामध्ये बघा आता पुढचा क्वेश्चन बघूयात. डिस्कस हाऊ नॅशनल सिक्युरिटी कॅन बी बॅलन्स्ड विथ कन्सर्न्स ऑफ ह्युमन राईट्स. ॲज इट इज क्वेश्चन आहे, हाऊ नॅशनल सिक्युरिटी कॅन बी बॅलन्स्ड विथ कन्सर्न्स ऑफ ह्युमन राईट्स. फॉर एक्झाम्पल, आता हा एक आपला ओबडधोबड असा एक मॅप आपण कन्सिडर करू. नॅशनल सिक्युरिटी काय आहे, फॉर एक्झाम्पल काश्मीरमध्ये. ओके, काश्मीरमध्ये अशी सिच्युएशन आली होती की ज्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. इंटरनेट पूर्ण बंद करण्यात आलं होतं. आता युजिंग इंटरनेट इज वन ऑफ द राईट्स. ओके, तुम्हाला प्रत्येकाला इंटरनेट यूज करण्याचा हक्क आहे, परंतु हे नॅशनल सिक्युरिटीच्या जोरावर तिथलचं इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे द्यायचे आणि त्यांनी विचारताना काय दिलंय, डिस्कस. ओके, डिस्कस करायचंय काय योग्य काय अयोग्य, याच्यामध्ये तुम्हाला ओपिनियन नाही विचारलंय, तुम्हाला डिस्कस करायला सांगितलंय. सो अशा पद्धतीचे जे वर्ड्स असतात याला डायरेक्टिव्ह म्हणतात. डायरेक्टिव्ह, हे डायरेक्टिव्ह पण योग्य पद्धतीने येणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. मेक शुअर की तुम्ही वाचत असताना क्वेश्चन्स व्यवस्थित वाचतायत. जर समजा इथं ओपिनियन देण्यात आलं चुकून माकून, नाही हे योग्य नाहीये, हे अयोग्य आहे, अशा फॉर्मॅटमध्ये जर देण्यात आलं तर इथे मार्क पडत नाहीत विद्यार्थ्यांना. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, इथे मार्क पडणं गरजेचं आहे. आपल्याला 130 मार्कांना हा वाला पार्ट आहे. 130 मार्क ज्याला म्हणतात, खूप मोठा चंक असतो आणि यामध्ये मार्क पडतात, एवढं पण लक्षात असू द्या. नेक्स्ट, Dr. B.R. Ambedkar had cautioned that employing civil disobedience within a constitutional democracy equates to endorsing anarchy. Okay? How should modern democracies navigate the ethical dilemmas posed by civil disobedience movement that aim to promote social justice against policies that may raise genuine concern? रिसेंट आता सीजेपीचा प्रोटेस्ट झाला होता, लक्षात आहे. सो ह्या प्रोटेस्टच्या अनुषंगाने आपल्याला हा क्वेश्चन आलेला आहे असं कन्सिडर करायचं. सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट आहे. ओके, आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे तिथं की एम्प्लॉईंग सिव्हिल डिसोबिडियन्स विदिन अ कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी इक्वेट्स टू एन्डॉर्सिंग एनार्की. याच्यानी एनार्की तयार होते जर सिव्हिल डिसोबिडियन्स डेमोक्रेसीमध्येच तयार झाला तर. आणि पुढे काय विचारलंय, हाऊ शुड मॉडर्न डेमोक्रेसीज नेव्हिगेट द इथिकल डिलेमास पोज्ड बाय सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये ज्या सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट होतात, ओके, त्या मुवमेंटला ज्यावेळेस तुम्ही डील करत असतात त्या मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये कसं नेव्हिगेट केलं पाहिजे, डेमोक्रेसीजनी त्या मुवमेंट कशा हँडल केल्या पाहिजे. दॅट एम टू प्रमोट सोशल जस्टिस अगेन्स्ट पॉलिसीज दॅट मे रेज जेन्युइन कन्सर्न. ओके, आता डेमोक्रेसी पण आहे,
प्रोग्रेसही करायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल डिसोबिडियन्स करतात, ओके, डिसोबिडियन्स आहे तिथं, भले तो सिव्हिल मॅनरमध्ये आहे परंतु तो डिसोबिडियन्स आहे. त्या पॉलिसीज ज्या आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याला विरोध केला चाललाय, पण याच्यानी अनार्की तयार होते असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. लक्षात येत आहे. सो याच्यामध्ये काय करतोय आपण, त्यांनी काय विचारलं एवढं नीट लक्षात ठेवायचं. हाऊ शुड, दिस इज द कीवर्ड, हाऊ शुड. मी पुन्हा एकदा नीट व्यवस्थित हायलाइट करतो. हाऊ शुड मॉडर्न डेमोक्रेसीज नेव्हिगेट, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नीट आयडेंटिफाय करायचा असतो. मॉडर्न डेमोक्रेसीजनी कसं नेव्हिगेट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या लिहिणं अपेक्षित आहे. मेक शुअर की जे काही तुम्ही लिहित असताल ते खूप जास्त ओव्हर दी टॉप नसावं आणि ते सुसंगत असावं कोणाशी, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीशी. मेक शुअर की या गोष्टी व्यवस्थितरित्या लिहिल्या जात आहेत. ओके, नेक्स्ट. In what ways can an Indian administrative officer apply Gandhi's notion of trusteeship to ensure fairness in governance? डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे. याच्या आधी गांधीजींनी सांगितलेले 7 सिन्स विचारले होते. ओके, गांधीजी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ओके, वेन इट कम्स टू एथिक्स. सो त्यांनी सांगितलेले 7 सिन्स आधी विचारले होते. आता गांधीजींनी सांगितलेली ट्रस्टीशिप विचारल्या गेलेली. ऑलवेज रिमेंबर, आयडिओलॉजिकली काही लोकांचा अभ्यास तुमचा झालेला पाहिजे. आयडिओलॉजिकल साऊंडनेस ज्याला म्हणतात ना, हे मी इथं लिहितो व्यवस्थितरित्या. ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत असतात त्यावेळेला तुमच्यामध्ये काही लोकांना घेऊन आयडिओलॉजिकल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. कोणकोणते लोक आहेत ते? गांधी, आंबेडकर, माकियावेली, रुसो, कांट, चाणक्य, या सगळ्या लोकांची आयडिओलॉजी तुम्हाला क्लॅरिटीने माहिती असणं गरजेचं. अजून एक नेहरू, ओके, जवाहरलाल नेहरू. सो हे सगळे लोक तुम्हाला क्लॅरिटीने माहिती असणं अपेक्षित आहे. या लोकांची जेव्हा तुम्हाला आयडिओलॉजी माहिती असते त्यावेळेला इट विल बी इझी फॉर यू टू राईट युअर आन्सर्स. ओके, मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. नेक्स्ट, काय बोललंय त्यांनी? शेक्सपियर इन हेनरी IV सेज द आर्म्स आर फेअर वेन द इंटेंट ऑफ बेअरिंग देम इज जस्ट. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हत्यार वापरत असाल, ठीक आहे, वापरणं योग्य आहे, कधी, ज्या वेळेला त्याचा वापर कुठं करायचा हे इंटेन्शन तुमचं क्लिअर आहे आणि योग्य आहे. जस्ट विचारलंय, जस्ट म्हणजे योग्य आहे त्या ठिकाणचं. व्हॉट इथिकल इम्प्लिकेशन्स डज दिस हॅव इन गव्हर्नन्स? गव्हर्नन्समध्ये याचे इथिकल इम्प्लिकेशन्स काय काय? खूप सुंदर क्वेश्चन आहे. व्यवस्थितरित्या जो एक ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्या ऍडमिनिस्ट्रेटरनी हे प्रश्न व्यवस्थितरित्या टॅकल करणं अपेक्षित असतं. ओके, आर्म्स आहे, आर्म्स वापरणं योग्य आहे असं शेक्सपियरनी सांगितलंय. कशामध्ये? हेनरी IV मध्ये सांगितलेलं आहे. आणि योग्य कशाच्या बेसिसला, त्याचा वापर कुठं करायचा हे त्याला माहिती असणं गरजेचं आहे. माकडाच्या हातात मशीन गन देऊन जमत नसतं. अशाच फॉर्मॅटमध्ये हा वाला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट, citing the serious adverse effects of long-term medication, a doctor convinces the family of female patient for surgery. This led the patient to reluctantly consent for the surgery, though her original choice was to opt for medication. Explain the concepts of paternalism and beneficence by analyzing the doctor's action. लास्ट वाली जी लाईन आहे ना, ही लास्ट वाली लाईन म्हणजे तुमचं क्वेश्चन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. क्वेश्चन आयडेंटिफिकेशन ह्याला म्हणतात. क्वेश्चन आयडेंटिफिकेशन, हे जेव्हा आयडेंटिफिकेशन तुमचं व्यवस्थित होणार आहे त्यावेळेलाच तुम्हाला व्यवस्थितरित्या हे गाईड करेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, इफिशियन्सी इज डुईंग थिंग्स राईट व्हाईल इफेक्टिव्हनेस इज डुईंग द राईट थिंग. किती सुंदर वाक्य, नीट लक्षात घ्या. इफिशियन्सी इज डुईंग राईट थिंग व्हाईल इफेक्टिव्हनेस इज डुईंग द राईट थिंग. इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस मधला हा मेजर डिफरन्स त्यांनी सांगितलेला आहे. हाऊ डू यू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन द टू टू एनहान्स प्रोडक्टिव्हिटी? म्हणजे काय बोललोय आपण? इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस आणि एनहान्स प्रोडक्टिव्हिटी. हाऊ कॅन दिस प्लस दिस कॅन लीड टू एनहान्सिंग प्रोडक्टिव्हिटी. असा फॉर्मॅट आहे. एक व्यवस्थित फॉर्म्युला तुम्हाला तयार करता येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स ऍड करायचे असतात. मेक शुअर इथिक्समध्ये तुमचे एक्झाम्पल्स ऍड होत आहेत. ज्यावेळेस एक्झाम्पल्स ऍड होतील ऑटोमॅटिकली तुमचे आन्सर्स बेटर होत जातात. नेक्स्ट, युजली स्कूल्स working in remote areas do not fully comply with government regulations. However, if the rules are enforced strictly, it would lead to the most schools closing down.
हाऊ शुड अन ॲडमिनिस्ट्रेटर स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन एन्फोर्समेंट ऑफ रूल्स अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ चिल्ड्रन. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करतात, ओके, या गोष्टींचा अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेला इट विल बी इझी फॉर यू टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन द रूल्स अँड राईट्स. रूल्स आणि राईट्स मध्ये ज्यावेळेस बॅलन्स एक ॲडमिनिस्ट्रेटर ठेवतो त्यावेळेलाच एक चांगल्या पद्धतीनं गव्हर्नन्स त्याला देता येतो. लक्षात ठेवायचं, खूप जास्त कागद करत राहिलं तर लोकांचे हक्क पण त्याच्यामध्ये शक्यता असते की दबल्या जातील. त्याच्यामुळं रूल्स आणि राईट्स याचं व्यवस्थित ज्यावेळेस बॅलन्स असेल त्यावेळेला इट विल बी अ गुड गव्हर्नन्स. नेक्स्ट, the international relations. In international relations, ethical considerations are often subjugated to the strategic interest of nation states. Discuss this from an ethical perspective. As it is a straightforward question आहे, याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन बघतायत, क्वेश्चन पेपर बघतायत, तुमच्याकडे पण एक क्वेश्चन पेपरची हार्ड कॉपी असणं अपेक्षित आहे, म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं जाईल. ओके, 2026चा हा मेथ्सचा एथिक्सचा पेपर आहे. नेक्स्ट, हे बघा. ऑन द रिक्वेस्ट ऑफ हिज पर्सनल असिस्टंट, the district magistrate stops the transfer of school teacher who takes private tuition for his daughter diagnosed with learning disability. In this context, discuss the aspect of empathy versus compliance with rules. खूप सुंदर केस स्टडी आहे. एक आहे तुमचे ड्युटी इथिक्स आणि दुसरे आहे तुमचे जी कंपॅशन आहे, एम्पॅथी आहे त्याच्या रिलेटेड. सो ड्युटी वर्सेस कंपॅशन याच्यामध्ये ही डायकोटॉमी आहे, ही डायकोटॉमी तुम्हाला प्रेझेंट करायची असते. ओके, नेक्स्ट, सम मॉरल फिलॉसॉफर्स. नेक्स्ट वाला हा, सम मॉरल फिलॉसॉफर्स. Some moral philosophers argue that spending some of your resource without significantly affecting your financial stability to help other people who badly suffer is our moral duty and not merely a matter of charity. Justify this claim by explaining the distinction between duty and charity. How beautiful the statement is. Look at over here. Justify this claim by explaining the distinction between duty and charity. काही गोष्टी तुमची ड्युटी असते, काही गोष्टी तुम्ही चॅरिटी म्हणून करतात, परंतु काही चॅरिटीज अशा असतात की ज्याला तुम्ही ड्युटी म्हणूनच ट्रीट करणं गरजेचं असतं. सो ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स, ओके, त्याच्यामधल्या असलेल्या केस स्टडीज, याच्यात काही असलेले लॉज, याच्यामध्ये आलेले काही वर्डिक्ट्स, कोर्टचे वर्डिक्ट्स असतात, हे वर्डिक्ट्स तुम्हाला डिस्कस करायचे असतात. ओके, सो हा जो सेक्शन ए होता या वर्षीचा 2026चा सेक्शन ए, या सेक्शन एच्या बाबतीमध्ये आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण हे ज्या केस स्टडीज असतात, केस स्टडी कशा पद्धतीनं डील करायच्या वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या सेशन्समध्ये बघूयात. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहात, अभ्यास करताना ऍप्लिकेशन बेस्ड अभ्यास करणं अपेक्षित आहे. इथिक्सचा अभ्यास आता आधीसारखं व्हॉट, वेअर, हाऊ, वेन असं राहिलेला नाहीये. आता इथिक्सचा अभ्यास हा ऍप्लिकेशन बेस्ड झालेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ऍप्लिकेशन बेस्ड एथिक्स. आणि ऐन वेळेला असं होणार आहे, पुढेही ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार आहे, काही बाउन्सर्स येणार आहे, बऱ्याचदा पेपरच बाउन्सर येऊन जातो. अशा वेळेला परेशान व्हायचं नाही. व्यवस्थित आपले फंडामेंटल जे असतात, जे तुम्ही फंडामेंटली अभ्यास केलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करायचा आणि ऑटोमॅटिकली कोणताही पेपर येऊ द्या, तुम्ही त्याला व्यवस्थित टॅकल करू शकतात. आपण आधी बोलल्याप्रमाणे एक्झामिनेशन ही खूप फेअर आहे, त्याच्यामुळे जो पेपर तुम्हाला आलाय तोच पेपर इतर सगळ्यांना देखील आलेला आहे. त्यामुळे परेशान व्हायचं नाही. जे तुम्हाला येतंय त्या फॉर्मॅटमध्ये याला कंप्लाय करायचं एकमेकांसोबत, आणि कंप्लाय करून व्यवस्थितरित्या आन्सर रायटिंग ही मात्र तुमची चालू पाहिजे. जर इच्छा असेल तर आन्सर लिहा, इच्छा नसेल तर नापास व्हा. साधं गणित आहे. तुम्हाला व्यवस्थित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला फक्त लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लिहिताल, प्रॅक्टिस करताल, प्रॅक्टिस केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक लेवलला तुमचे बेटर फॉर्मॅटमध्ये यू कॅन टेक युअर डिसिजन्स. ओके, थँक्यू सो मच फॉर दिस, आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.